मराठा आरक्षणाचा निर्णय लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। सरकारने मनोज जरांगेंकडे आणखी वेळ वाढवून मागितलाय। सरकारच्या विनंतीनंतर आज जरांगे मराठा समन्वयकांसोबत बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत। मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरेंनी काल जरांगेंची भेट घेतली। यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने दिलेला वेळ आता पाळलाच पाहिजे, तसंच गुन्हे मागे घेण्याबाबत सरकारने दिलेला शब्दही पाळला पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगावर नवीन अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या नवनियुक्त अध्यक्ष आणि सदस्यांची पहिली बैठक ही 19 डिसेंबर रोजी पुण्याऐवजी नागपूरमध्ये होणार आहे। या बैठकीत मराठा समाजाबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे। प्रधानमंत्र्यांनी मुंबईचा विकास प्रकल्प गुजरातमध्ये नेण्याची काळजी घेतली। त्यामुळे अखंड देशाचा विकास करण्याची दृष्टी ज्या व्यक्तीमध्ये नाही अशा व्यक्तीच्या हाती देशाची सत्ता असल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे। शरद पवारांनी काय केलं हे विचारणाऱ्यांच्या कानशिलात जाळ काढला पाहिजे असा घणाघात नवी मुंबईतील सभेतून अमोल कोल्हेंनी अजित पवार गटासह भाजप आणि शिंदे गटावर केला आहे। मंत्री छगन भुजबळांचा आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये निर्धार मेळावा होणार आहे। काल वर्ध्यात ओबीसी समाजानं सभेकडे पाठ फिरवल्यानंतर आजच्या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। उद्धव ठाकरे आज नांदेड दौऱ्यावर आहेत। शिवसेनेचे माजी आमदार नागेश अष्टीकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला ते उपस्थित राहणार आहेत। यावेळी ते नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी देखील घेण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना नेहमीच विकासाच्या विरोधात काम करते। प्रकल्प अडवून कट कमिशन वसुली करणारे मुंबईकरांसाठी नाहीत तर कट कमिशनसाठी संघर्ष करीत आहेत। आशिष शेलारांनी धारावीमधील सभेवरून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केलाय। भाजपचा मुंबई महापालिकेत हस्तक्षेप वाढल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केलाय। ठाकरेंची शिवसेना आक्रमक होत पालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे। विविध मागण्यांसाठी आयटकच्या वतीनं सोमवारी अधिवेशनामध्ये मोर्चा काढण्यात येणार आहे। यावेळी असंघटित कामगारांना संरक्षण देणारा खास असा वेगळा कायदा करण्याची मागणी करण्यात येणार आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं कामगार अधिवेशनावर धडकणार आहेत। संपूर्ण स्वच्छता मोहीम अंतर्गत पालिकेच्या परिमंडळातील 4 प्रशासकीय विभागामध्ये आज स्वच्छता केली जाणार आहे। यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत या संपूर्ण कार्यक्रम हा पार पडणार आहे। दरम्यान या मोहिमेमध्ये नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे। महारेलच्या वतीनं राज्यात आज 9 उड्डाणपुलाचं लोकार्पण आणि नागपुरातील 5 फ्लायओव्हरचं भूमिपूजन करण्यात येणार आहे। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत। भारताला 2047 पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी विद्यार्थ्यांनी नवनवीन कल्पना मांडाव्यात। राज्यपाल रमेश बैस यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केलंय। ते मीरा रोडमधील एका दीक्षांत समारंभामध्ये बोलत होते। 19 डिसेंबरला खालापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्यात खालापूरमधील 40 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे। काँग्रेसकडून डोनेट फॉर देश या देशव्यापी देणगी अभियानाची घोषणा करण्यात आली आहे। उद्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या हस्ते अभियानाला सुरुवात होणार आहे। 2024 निवडणुकांआधी संघटनेतील मरगळ झटकण्याचा काँग्रेसचा हा प्रयत्न समजला जातोय। सुधाकर बडगुजर यांची काल तब्बल 2.5 तास चौकशी करण्यात आली। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी ही चौकशी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागपुरात सीताबर्डी ते खापरी स्टेशन असा मेट्रोतून प्रवास केलाय। प्रवासादरम्यान त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधलाय। राज्यातील नवं औद्योगिक धोरण तयार करण्यात येणार आहे। यासाठी उद्योग विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समिती गठीत करण्यात आली आहे। दरम्यान या समितीला अहवाल सादर करण्यासाठी 1.5 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे। आजरा साखर कारखान्यासाठी आज 89 केंद्रावर मतदान होत आहे। यावेळी उत्पादक गटासाठी 77 तर ब वर्ग सभासद गटासाठी 12 मतदान केंद्राचं नियोजन करण्यात आलंय। दरम्यान पोलीस यंत्रणेचा चोख बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला आहे। मुंबईचा कायापालट आणि झोपडपट्टीतील कुटुंबियांचं राहणीमान सुधारण्यासाठी पुनर्विकासाचं काम करण्यात येत आहे। मात्र विविध कारणांमुळे 911 SRAचे प्रकल्प रखडल्याची धक्कादायक माहिती मंत्री अतुल सावेंनी दिली आहे।
मुंबईतील परळ टीटी उड्डाणपुलावरील दुरुस्तीचं काम पालिकेच्या वतीनं पूर्ण करण्यात आलंय। या दुरुस्तीमुळे वाहन चालकांना दिलासा मिळणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी दौऱ्यावेळी दुरुस्तीचे निर्देश दिले होते। मुंबई शहर आणि उपनगरातील दुकानांवर मराठी बोर्डवर पालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात येते। यावेळेस 1932 दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान 18 दिवसात 42,775 दुकानांची तपासणी करण्यात आली आहे। आरे चेक नाका ते मरोळ चेक नाका दरम्यानच्या सिमेंट काँक्रीटच्या नव्या रस्त्यावर तडे गेलेले समोर आलेत। या प्रकरणी कंत्राटदारावरती कारवाई करण्याचे निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतलाय। दरम्यान तडे गेलेला रस्ता नव्याने बनवून घेतला जाणार आहे। मुंबई महानगरपालिकेतर्फे बांधण्यात येणारा कोस्टल रोड हा फ्रीवेज असणार आहे। पर्यावरण मंत्रालयाकडे पाठवलेल्या प्रस्तावातून पालिका आयुक्तांनी ही माहिती दिली आहे। यामुळे रोडवर टोल टॅक्स आकारला जाणाऱ्याच्या आरोपांना आता पूर्णविराम मिळाला आहे। मुंबईच्या कांदिवलीत गुणरत्न सदावर्ते झोपडपट्टी धारकांशी संवाद साधणार आहेत। पॅथर भीमराव झोपडपट्टी गृहनिर्माण संस्थेच्या सर्वसाधारण सभेला ते उद्या संबोधित करणार आहेत। यावेळेस दामूनगरमधील सर्व झोपडपट्टी धारक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। मुंबईत जानेवारीत एकाच दिवशी सेवानिवृत्त पोलिसांकडून 2 मोर्चे काढण्यात येणार आहेत। शासनानं मागण्यांची पूर्तता न केल्यानं कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयावरती हा मोर्चा धडकणार आहे। राज्यात पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठीच्या निधीची तरतूद केली नसल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे अनुसूचित जातीमधील 5,24,852 विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत। रिपब्लिकन स्टुडंट युनियनचे संघटनेचे प्रमुख अमोल वेटक यांनी याबाबत माहिती दिली आहे। छत्रपती संभाजीनगर ते मुंबई दरम्यानची इंडिगो कंपनीची विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। काही तांत्रिक कारणांमुळे ही विमानसेवा रद्द करण्यात आली आहे। ऐन वेळेस विमान रद्द झाल्यानं प्रवाशांची चांगलीच तारांबळ आली। संभाजीनगर महापालिकेच्या आरोग्य विभागानं शहरातील 4 हॉस्पिटल्सना नोटिसा बजावल्या। यात चिरायू, चव्हाण हॉस्पिटल, आरोग्य, त्याचबरोबर रावदेव हॉस्पिटलचा समावेश आहे। मुलांना झालेल्या फूड पॉयझनिंगची माहिती लपवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून आरोग्य सेवांचं सक्षमीकरण करण्यात आलंय। यावेळी मंजूर करण्यात आलेल्या 35 नवीन नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रापैकी 5 केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे। यामुळेच नागरिकांना आरोग्य सुविधा मिळण्यामध्ये मदत होणार आहे। 70 वर्षाच्या काळात काँग्रेसनं सत्तेचा उपयोग स्वतःची घरं भरण्यासाठी केला अशी टीका केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी केली आहे। बुलढाण्यात विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमात ते बोलत होते। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीनं पुन्हा रणशिंग फुंकलंय। 27 डिसेंबरपासून नागपूर, बुलढाण्यासह विविध जिल्ह्यात उपोषण आणि रास्ता रोको आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे। जिल्ह्यातील 1,212 ग्रामपंचायतींना 35,18,73,000 रुपयांचा निधी वितरित करण्यात आलाय। गावांच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करण्यात आला आहे। नागपूर शहरात 100 कोटी निधीतून रस्ते करण्यासाठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे। या निधीतून शहरातील 16 रस्त्यांचा विकास केला जाणार आहे। दरम्यान लवकरच बांधकामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे। नाशिक महानगरपालिकेतील 700 कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे। सलग दुसऱ्यांदा 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याच्या निर्णयाच्या पालिकेनं त्याची अंमलबजावणी केली आहे। यासाठी 6.62 कोटींच्या खर्चाच्या प्रस्तावाला स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे। पुणे जिल्ह्यात कुणबी नोंदीसाठी शोध मोहीम राबवण्यात येते। यावेळेस 2 लाखांपेक्षा अधिक कुणबी नोंदी आढळल्या। यामुळे जिल्ह्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मदत होणार आहे। मुस्लिम आरक्षण आणि संरक्षणासाठी हक्क समितीची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारनं 2014 मध्ये मुस्लिम समुदायाला दिलेले 5% आरक्षण पुन्हा देण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे। पुणे ते मुझफ्फरपूर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे विभागानं घेतलाय। पुणे मुझफ्फर सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस असणार आहे। 21 डिसेंबरपासून ही गाडी प्रवाशांसाठी उपलब्ध केली जाणार आहे। यामुळे मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे।
यूजीसीनं नुकतंच परदेशी विद्यापीठांसाठी देशात कॅम्पस सुरू करण्यासाठी नियमावली जाहीर केली आहे। यामुळे ऑनलाईन उपक्रमाची आणि अभ्यासक्रमाची फसवी जाहिरात करणाऱ्या विद्यापीठांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आणि इशारा यूजीसीनं दिला आहे। विद्यार्थ्यांच्या रॅगिंग प्रकरणात आता प्राचार्य आणि रजिस्ट्रार यांना जबाबदार धरण्यात येणार आहे। विद्यापीठ अनुदान आयोगानं हा निर्णय घेतलाय। कॉलेजांचे प्राचार्य, विद्यापीठ रजिस्ट्रारांना राष्ट्रीय रॅगिंग विरोधात देखरेख समितीला उत्तर द्यावं लागणार आहे। वाढवण बंदराची 22 डिसेंबरला होणारी जनसुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही सुनावणी 19 जानेवारीला पार पडणार आहे। पालघरच्या दांडेकर महाविद्यालयाऐवजी जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर ही सुनावणी पार पडणार आहे। रायगडमध्ये 5 जानेवारीला शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। दरम्यान उद्योग मंत्री उदय सामंत यांनी जागेची पाहणी केली आहे। नाशिकच्या लासलगाव मध्ये कांद्याची निर्यात बंदी हटवण्यासाठी उद्या आंदोलन करण्यात येणार आहे। यावेळेस केंद्रानं दखल न घेतल्यानं हे आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकरी आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस तोडणी 25 डिसेंबरपासून बंद ठेवण्यात येणार आहे। प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यानं कामगार संघटनेनं हा निर्णय घेतलाय। दरम्यान अन्य राज्यातील दराप्रमाणे ऊसाला दर देण्याची मागणी संघटनेनं केली आहे। बिद्री साखर कारखाना राज्यात उच्चांकी 3407 दर जाहीर केल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। यावेळेस दर जाहीर केल्यानं शेतकऱ्यांकडून बिद्रीचे नवे अध्यक्ष केपी पाटलांचं कौतुक करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमानात घट झाल्यानं थंडीचा गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे। यामुळे येत्या 4 दिवसात तापमान खाली राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे। पिंपरी चिंचवड शहरात थंडीचा जोर वाढायला सुरुवात झाली आहे। शहराचं किमान तापमान 16 अंश इतकं खाली घसरलंय। दरम्यान थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत। बाजारात चिकन आणि अंड्यांच्या दरामध्ये वाढ झाली आहे। यावेळेस चिकनला 180 ते 200 रुपये प्रति किलोचा दर मिळालाय। दरम्यान सागरी मासे आवक जैसे थे असल्याचं चित्र दिसून येत आहे। मांसाच्या दरामध्ये कोणत्याही प्रकारे वाढ झालेली नाहीये। रायगडच्या अलिबाग तालुक्यातील कारले गावामध्ये पांढऱ्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आलंय। यावेळेस लवकरच पांढरा कांदा बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दाखल होणार आहे। बाजारात पहिला टोमॅटो, दोडका आणि डब्बू मिरची या भाज्यांच्या आवकेमध्ये वाढ झाली आहे। यावेळेस बाजारात टोमॅटोला 15 रुपये किलो असा दर मिळतोय। दरम्यान इतर भाज्यांच्या दरामध्ये चढ उतार पाहायला मिळतोय।